मित्रांनो, सावळेची जणू सावली या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय की आता नील आणि अनामिका म्हणजे सानिका हे दोघे जण एकमेकांचा विचार करत आहेत. आणि जेव्हा नील अनामिकाला काही प्रश्न विचारतो तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात पाणी येतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की अनामिका तिचं मन मोकळं मात्र आता ती नील समोर करते. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या नवीन चॅनलला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका. मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अनामिका आणि नील हे दोघे जण बोलत असतात. त्यांच्या दोघांच्या मनामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत त्याचा खुलासा मात्र उद्याच्या भागात होताना दिसून येतोय. परंतु तरी सुद्धा अनामिकाने जे पाऊल उचललेलं आहे, कारण की ती भैरवीच्या उपकाराखाली दबलेली आहे. मित्रांनो, आपण पाहतोय की भैरवी हा सर्व खुलासा तिलोत्तमा समोर करते. तिलोत्तमा म्हणते की हे सगळं कसं झालं आणि ती सानिका जिवंत कशी, या सगळ्या गोष्टी काय आहेत भैरवी. त्यानंतर भैरवी म्हणते की तिलोत्तमा, जे तुझ्यासोबत घडलं, जे तुझ्या कुटुंबात घडलं ते तर तू मला सांगितलं होतंच की नील आणि सानिकामध्ये काय होतं. परंतु त्यानंतर जे सानिकाने केलं, स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिने केला. परंतु त्यानंतर मात्र ती तुझं नाव सर्वांना सांगणार होती. तो व्हिडिओ जो आता तुला मी दाखवला आहे तो मी कॅप्चर केलेला नाहीये आणि माझा तसा काही हेतू सुद्धा नव्हता. परंतु डॉक्टरांनी मात्र हे सगळं केलं कारण की त्यांना असं वाटलं पुढे कधीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला तर त्यांच्याकडे पुरावा असावा आणि म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तिलोत्तमा. परंतु जेव्हा मी तुझी तेव्हा मदत करत होते तेव्हा मात्र माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल कोणतीही वाईट भावना नव्हती. मी तुला मनापासून मदत करत होते कारण की मला तुझं स्टेटस खराब होऊ द्यायचं नव्हतं. कारण की जर सानिका जिवंत राहिली असती तर तिने नक्कीच तुझ्या विरोधात पोलिसांना कंप्लेंट दिली असती आणि जगन्नाथने मात्र या सगळ्या गोष्टीचा फायदा करून घेतला असता. आणि म्हणून मी हे होऊ दिलं नाही. कारण की सानिका जिवंत आहे ही गोष्ट आम्हाला नंतर समजली, परंतु त्या अगोदरच सानिका ही मृत पावलेली आहे हे मात्र जगन्नाथला समजलं होतं. आणि त्यानंतर मात्र आम्ही जगन्नाथच्या हाती दुसरी बॉडी तिथे सोपवली. कारण की आपलं सुदैव आणि कोणाचं तरी दुर्दैव म्हणावं, त्या हॉस्पिटलमध्ये एका मुलीची डेथ झाली आणि तीच मुलगी आम्ही जगन्नाथला सानिका म्हणून दिली. आणि या सगळ्या गोष्टीनंतर मी सानिकावर ट्रीटमेंट केली. जेवढा पैसा होता नव्हता तो सगळा तिथे डॉक्टरांसाठी खर्च केला. आणि आपण पाहतो की त्या डॉक्टरांनी सानिकाला अनामिकाच्या रूपामध्ये आपल्यासमोर उभं केलेलं आहे. परंतु सानिकाला सुद्धा ही गोष्ट माहीत नाहीये. आणि मित्रांनो, आपण पाहतो की सानिका म्हणजे अनामिका जी आहे ती माझ्या उपकाराखाली दबलेली आहे आणि त्यामुळे ती माझ्यासाठी काहीही करू शकते. आणि म्हणून मी तुला सांगतेय, सारंगचं लग्न हे अनामिका सोबतच व्हायला पाहिजे. आणि मित्रांनो, इकडे सावलीने सुद्धा सारंगला समजावून सांगितल्यानंतर सारंग सुद्धा अनामिका सोबत लग्न करायला तयार होतो. परंतु ही सगळी गोष्ट मात्र तिलोत्तमा आणि भैरवीला धक्का देणारी असते. आणि त्या दोघी जणी सुद्धा विचार करतात की सारंग असा अचानक कसा लग्नाला तयार झाला आहे. आणि यामध्ये आपण पाहतो की तिलोत्तमाच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की हे लग्न झाल्यानंतर मात्र सारंग आणि सावलीच्या आयुष्यात आनंद येईल ना, या सगळ्या गोष्टी होतील ना. आणि तेव्हा मात्र भैरवी म्हणते की तुम्ही स्वतःहून त्या ज्या ज्योतिष आहेत, जे पंडित आहेत त्यांना तुम्ही स्वतःहून बोला, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि मी हे सगळं सारंगच्या आयुष्यासाठीच करतेय, असं मात्र भैरवी म्हणते. परंतु भैरवीचा या मागचा हेतू मात्र खूप वेगळा असतो. कारण की अनामिकाला सारंगच्या आयुष्यात आणून त्यानंतर सावलीचं आयुष्य बर्बाद करणं हा खूप मोठा हेतू हा आपण पाहतो की भैरवीचा असतो. परंतु मित्रांनो, जेव्हा सानिका आणि सारंग हे दोघेही लग्नाला तयार होतात त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न हा नीलला पडलेला असतो. कारण की नीलच्या मनामध्ये सानिकाबद्दल प्रेम असतं आणि हीच भावना सारंग मात्र ओळखू शकत नाही. आपण पाहतो की नीलने ही गोष्ट कोणालाही सांगितलेली नसते. त्याच्या मनातल्या भावना फक्त त्याच्या मनातच असतात आणि त्या भावना मात्र आता सानिकाला सुद्धा समजणार आहेत. आणि आपण पाहतो की सानिका सुद्धा आता नीलवर प्रेम करत आहे. तिच्या मनामध्ये सुद्धा नीलबद्दल एक वेगळाच आदर असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्या दोघांचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये एक जुन्या नात्याची ओढ म्हणून ते दोघे जण एकमेकांकडे पाहत असतात. परंतु तरी सुद्धा नील मात्र सारंगला विचारत असतो की हे कसं. परंतु राजकुमार नीलला समजावतो की तू या गोष्टीकडे पॉझिटिव्ह दृष्टीने बघ. कारण की मला असं वाटतं की सावली आणि सारंगच्या आयुष्यात जर आनंद येणार असेल तर का नाही.
आणि जर अनामिकाला काहीच प्रॉब्लेम नाहीये तर तुला काय प्रॉब्लेम होतोय, असं सुद्धा राजकुमार नीलला विचारतो. मित्रांनो, आपण पाहतो की तिलोत्तमा मात्र खूप जास्त घाबरलेली असते आणि त्यानंतर सावलीच्या मनामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी असतात की त्याची उत्तरं सावलीकडे नाही आहेत. तिलोत्तमाने प्रॉमिस घेतलेलं असतं की ती त्या रूमपर्यंत कशी पोहोचली, तिथे आग कशी लागली, हे कोणाला काहीही कळू द्यायचं नाही. नक्कीच तिलोत्तमा मॅडम हे माझ्यापासून काहीतरी लपवतायत, ही गोष्ट सुद्धा आपण पाहतो की सावलीला समजत असते. त्यानंतर मात्र जेव्हा नील हा पुन्हा एकदा अनामिकाला बोलतो की तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे, तू विचार करतेयस ना, हे सगळं काय सुरू आहे, हे तुला नीट समजतंय ना की हे सगळं का होत आहे ते. त्यानंतर मात्र अनामिका म्हणते की हो, मला समजतंय आणि मी हे लग्न करायला तयार आहे. कारण की आपण पाहतो की भैरवीने तसं अनामिकाला करायला सांगितलेलं असतं. परंतु नील मात्र जाणीव करून देतो की जर तुमच्या दोघांचे लग्न झालं आणि पुढे चलून जर सारंग तुला आवडू लागला तर तू पुढे काय करशील, आणि जर एखादी दुसरी व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली आणि ती तुला आवडली तर नंतर काय करणार आहेस तू. तुझ्या लक्षात येते का अनामिका की तू काय करती असते. परंतु तेव्हा सुद्धा अनामिका नीलकडे पाहत असते. नील मात्र अनामिकाला खूप काळजीने समजावत असतो. परंतु अनामिका समोर आता खूप मोठा प्रश्न उभा राहतो. कारण की जे काही नील बोलतोय ते तर खरंच योग्य आहे. कारण की अनामिकाला सुद्धा सावलीवर अन्याय होऊ द्यायचा नसतो. सावली खूप जास्त अनामिकाची चांगली मैत्रीण झालेली असते आणि आपण पाहतो की अनामिका सावलीला खूप चांगल्या प्रकारे समजून सुद्धा घेत असते. आणि त्यानंतर मात्र इकडे आपण पाहतो सावली अनामिका हे जगन्नाथजींकडे जातात आणि तेव्हा अनामिका बोलत असते की सावली ताई मला खूप आवडतात आणि मी कधीच त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा त्यांच्यावर खूप जास्त विश्वास आहे आणि त्यामुळे आमच्या दोघीचं नातं हे असंच कायम स्वरूपी राहणार आहे. मी त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असं सुद्धा आपण पाहतो की अनामिका ही जगन्नाथजींना बोलून दाखवते. कारण की जगन्नाथजींना एक प्रकारची काळजी वाटत असते की हे लग्न तर व्हायला पाहिजे. सारंगच्या आयुष्यामध्ये जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर का नाही, सावलीच्या आयुष्यामध्ये आनंद येणार असेल तर का नाही, सारंगने हे लग्न विधीसाठी करायला काहीच हरकत नाही. परंतु यामागे भैरवीचा खूप मोठा प्लॅन आणि उपकाराखाली दबलेली अनामिका भैरवीला साथ देणार ही गोष्ट मात्र घरात कुणालाच माहीत नसते. मित्रांनो, त्यानंतर मात्र सावली जगन्नाथजींना म्हणत असते की मला एका वेगळ्याच विषयावर तुम्हाला बोलायचं आहे. मित्रांनो, आता सावलीकडे अनेक विषय आहेत. आपण पाहतोय की सावलीला घरातल्या बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भैरवीबद्दल, भैरवीच्या बऱ्याच गोष्टींबद्दल सावलीला संशय असतो. आणि त्यानंतर तिलोत्तमा आणि भैरवीमध्ये असं काय आहे की जेणेकरून तिलोत्तमा मॅडम या भैरवीला भीत आहेत. आणि एक अशी गोष्ट जी घरात कोणालाच माहीत नाही आणि तिलोत्तमाने या गोष्टीसाठी वचन सुद्धा घेतलेलं आहे की घरात कोणालाच सांगायचं नाही, परंतु ती जगन्नाथजींना सांगू शकते. आणि याबद्दलच आपण पाहतो की भैरवीचं जे काही सत्य आहे त्या गोष्टीचा खुलासा करण्याचा प्रयत्न मात्र सावली करणार असते. परंतु आता ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूप लवकर घडत आहेत हे सुद्धा सावलीला कळत असतं आणि यासाठीच ती जगन्नाथजींना बोलत असते की पुढे काय करायचं. आणि मित्रांनो, आता जगन्नाथजी या सगळ्या गोष्टीचा खुलासा करतील का किंवा या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी सावलीला सांगतील का, कारण की त्यांना सुद्धा सावली आणि सारंगच्या आयुष्यामध्ये येणारा आनंद महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष आपण पाहतो की जगन्नाथजींचं होणार आहे आणि या सगळ्यांमुळे पुन्हा एकदा भैरवीला चांगलीच मदत मिळणार आहे. कारण की सध्या तरी ती या घरात का राहतीये आणि तिलोत्तमा आणि भैरवीचं हे जे काही नातं आहे आणि जे काही गूढ आहे त्या गूढबद्दल सावली आणि जगन्नाथजी पुन्हा विचार करतील का, हे तर आपल्याला पुढील भागात मित्रांनो पाहायला मिळणारच आहे. आणि त्यानंतर आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो की इकडे मात्र भैरवी अनामिकाला बोलवून घेते आणि त्यानंतर ती सांगत असते की तू या लग्नाला तयार झालीस, हा तर खूप मोठा आनंद माझ्या आयुष्यातला आहे. परंतु तू माझ्यासाठी काम करतेयस आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे तुझ्यावर जे उपकार आहेत ना ते तू कधीच विसरायचे नाहीस. आणि असं म्हटल्यानंतर अनामिकाला कळत नाही की माई काय बोलतायत आणि त्यानंतर अनामिका विचारते की तुम्ही कशाबद्दल बोलतायत. आणि तेव्हा मात्र भैरवी म्हणते की मला सांग, सावली आणि तुझं जे नातं आहे, तुमची जी मैत्री आहे ती तर मला चांगली दिसतीयच, परंतु मला एक गोष्ट सांग की सावलीच्या आयुष्यामध्ये कधीच आनंद येणार नाही यासाठी मी हे सगळं करतेय. मला एक गोष्ट सांग, सारंगच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कोण आहे. त्यानंतर मात्र आपण पाहतो की अनामिका म्हणते की सारंगच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सावली आहे.
सावलीसाठी ते काहीही करू शकतात. सावलीच्या आनंदासाठीच तर हे लग्न होत आहे. आणि तेव्हा मात्र भैरवी म्हणते की हीच तर गोष्ट मला नकोय, कारण की सारंगच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती ही तू असायला हवीस आणि हेच तर मला पाहिजे. त्यामुळे लक्षात घे की आता या सगळ्या गोष्टी ज्या घडतील ना, त्या माझ्या म्हणण्यानुसार घडायला पाहिजेत आणि त्या सावलीचं महत्त्व काहीच सारंगच्या आयुष्यामध्ये नसायला पाहिजे. सारंगच्या आयुष्यात फक्त तुझं महत्त्व असायला पाहिजे. सावलीची जागा ही तुला घ्यायची आहे अनामिका, आणि हेच तर तू माझ्यासाठी करणार आहेस. हे ऐकल्यानंतर मात्र अनामिकाच्या डोळ्यात पाणी येतं, कारण की ती हे कधीच करू शकणार नाहीये. तिला हे कधीच करायचं नसतं. सावली ही तिला बहिणीप्रमाणे असते आणि त्या दोघींचा बॉन्ड सुद्धा खूप चांगला असतो. त्या दोघेही एकमेकींना समजून घेत असतात आणि सावलीने आपण पाहतो की अनामिकावर खूप मोठा विश्वास सुद्धा ठेवलेला असतो. हे असं मी नाही करू शकत, ही गोष्ट सुद्धा अनामिका भैरवीला बोलू शकत नाही. परंतु आता पुढे अनामिका कोणतं पाऊल उचलेल, सारंग आणि अनामिकाचं लग्न होईल का, या सगळ्या गोष्टीचा खुलासा पुढील भागात मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणारच आहे. परंतु सावळ्याची जणू सावली तसेच लेटेस्ट मालिकेचे लेटेस्ट प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.